नमस्कार, आप देख रहे हैं नीलम टाइम्स मीडिया। नीलम टाइम्स मीडिया में आपका स्वागत है। आइए नजर डालते हैं आज के मुख्य समाचार। भिवंडी लोकसभा क्षेत्र के खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाल्या मामा ने पत्रकार परिषद कर पत्रकारों को जानकारी देते हुए कहा कि हमने चुनाव के वक्त जो वादे किए थे उसे पूरा करने की कोशिश में हूँ। बता दें, जो कार्य 1 साल में किया हूँ उसे पत्रकारों के माध्यम से जनता तक पहुंचाने का प्रयास कर रहा हूं। और अधिक जानकारी देते हुए बाल्या मामा ने क्या कहा, आइए देखते हैं। जेव्हा मी निवडून आलो, आजच्या दिवशी शपथविधी घेतली आणि त्यावेळेस मी पत्रकारांना सांगितलं होतं की प्रत्येक वर्षाचा कामाचा आढावा जो माझाच असेल, मीच केलेली कामं असतील, अशाच कामांचा आढावा आणि खास करून खासदार म्हणून मला जे अधिकार प्राप्त झाले, माझी जी कामं आहेत त्या कामांचा आढावा, पाठपुरावा जो मी घेतला आहे त्या सगळ्या कामांची वर्षपूर्तीनिमित्त मी आपल्या सगळ्यांना माहिती देणार आहे। आणि म्हणूनच पुन्हा एकदा आपल्या सगळ्या पत्रकार बंधू भगिनींचं मनापासून स्वागत करतो। सगळ्यात पहिले तर बघा, मी जी आश्वासने दिली होती ही सगळी महत्वाची आहेत, कारण 1 वर्षाच्या कालावधीत मी जी आश्वासने दिली होती अगोदर, एक तोरण कंपनीचा विषय होता, IGM हॉस्पिटलचा विषय होता, शहापूरचा पाण्याचा प्रश्न होता, मुरबाड रेल्वेचा विषय होता, वऱ्हालदेवी तलावाचा विषय असेल, मुरबाडचा शाही धरणाचा विषय असेल, रेल्वे विषयी मतदारसंघात ज्या काही समस्या आहेत या सगळ्या समस्यांच्या विषयी आणि खास करून भविष्यात एक इंटरनॅशनल स्कूल आपल्याकडे असावी, कारण जे खासदाराची खरी कामं आहेत, नॅशनल हायवेचा विषय असेल, ज्या कामाचा मी सतत पाठपुरावा करत आहे, या सगळ्या विषयांसाठी मी शब्द दिले होते। पहिला विषय आपल्या सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा तोरण कंपनीचा विषय आहे। आपल्याला माहित आहे, तोरण कंपनीचा विषय मी अगोदर पत्र दिले ते 16 विषय, पण मी त्यानंतर सभागृहात, मला वाटतं सभागृहात तोरण कंपनीचा विषय घेणारा मी एकमेव खासदार असेल की ज्यांनी संसदेत हा विषय उचलला आणि तोही कशा प्रकारे भांडलो आपण सगळ्यांनी लाईव्ह बघितलं असेल। मग ते तोरणच्या छोट्याशा कामगारापासून असू दे तर ते न्यायालयापर्यंत कशा प्रकारे तोरण प्रक्रिया राबवते आणि कशी पिळवणूक करते ही सगळी माहिती 2 मिनिटात मी अध्यक्ष महोदयांना दिली होती। त्यानंतर ऊर्जा मंत्री आदरणीय मनोहरलाल खट्टर साहेब यांना मी 18 डिसेंबर 2024 ला याविषयी पत्र दिलं। त्यानंतर पुन्हा एकदा 20 मार्च 2025 पुन्हा याविषयीच मी पत्र दिलं, स्वतः भेट घेतली। बोलताना राज्यस्तरावर बोलून सकारात्मक निर्णय घेऊ अशा प्रकारचे बोलले, परंतु अजून काही निर्णय झालेला नाही। मी सतत त्या प्रश्नाचा पाठपुरावा करत आहे। मध्ये आपण पाहिलं असेल, तोरण कंपनीने एक डिपॉझिट म्हणून अमाऊंट मागितली, एवढी अमाऊंट सर्व ग्राहकांना भरावीच लागेल अशा प्रकारची सूचना किंवा आदेश जारी केले। परंतु मला जेव्हा माझ्या कानावर ही गोष्ट आली त्यावेळेस भिवंडी शहर ग्रामीण मधील सगळ्या वीज ग्राहकांना मी याविषयी आवाहन केलं की आपण कोणीही हे डिपॉझिट भरू नये, हे बेकायदेशीर आहे। आणि लोकांनी देखील त्या आव्हानाला प्रतिसाद दिला, कोणी भरलंही नाही। आणि यानंतर माझ्याकडे, माझ्या पेकडे किंवा माझ्या कार्यालयात अशी कोणीही तक्रार डिपॉझिट जबरदस्तीने वसूल केलं जातं
अशी कुठलीही तक्रार माझ्या कार्यालयात उपलब्ध झाली नाही. ती बाईट देताना मी स्पष्ट सांगितलं, डिपॉझिट तर नका भरू, आणि मी तुम्हाला दिलेल्या वचनाचा मला पूर्ण आठवण आहे. मी दिलेली आश्वासने मी कधीही विसरत नाही. आणि म्हणून त्याच वेळेस म्हटलं, आधी सांगतो, योग्य वेळेस टोरंटोविषयी योग्य निर्णय होईल. आपल्याला कल्पना आहे की 2027 पर्यंत त्याची काहीतरी मुदत आहे, आणि म्हणूनच त्यावेळेस जोही निर्णय घ्यायचा आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने, सगळ्यांच्या सोबतीने, आशीर्वादाने त्यावेळेस तो निर्णय होईल आणि आपल्या सगळ्यांना अपेक्षित असाच निर्णय होईल. दुसरा विषय राहिला स्वर्गीय इंदिरा गांधी रुग्णालय भिवंडी. मी स्वतः बोललो की हे रुग्णालय, आपल्याला कल्पना असेल, भिवंडी ग्रामीण शहर आज लोकसंख्या पाहिली तर 15 लाखापेक्षाही जास्त लोकसंख्या असलेला हा तालुका आहे. आणि या तालुक्याचं एकमेव उपजिल्हा रुग्णालय हे IGM हॉस्पिटल आहे, आणि त्याचं जिल्हा रुग्णालय व्हावं म्हणून पहिल्यांदा 25 मार्च रोजी मी संसदेत हा प्रश्न उचलला. आपल्या सगळ्यांना कल्पना असेल, त्यानंतर आरोग्यमंत्री सन्माननीय जगत प्रकाश नड्डा साहेब यांना 25 मार्च 2025 रोजी भेटून त्याविषयी निवेदन दिलं. त्यानंतर पुन्हा एकदा 13 मे 2025 पुन्हा एकदा आरोग्यमंत्री महोदय नड्डा साहेब यांना भेटून पुन्हा IGMचं जिल्हा रुग्णालय व्हावं यासाठी पत्र दिलं. त्यानंतर त्यांनी प्रक्रियेला सुरुवात केली आणि 28 मे 2025 रोजी त्यांचं मला पत्र आलेलं आहे. 28 मे 2025 केंद्रीय आरोग्य मंत्री जगत प्रकाश नड्डा साहेबांनी मला पत्र लिहिलं, आणि त्या पत्रात लिहिलं आहे, मुझे आपका पत्र क्रमांक BMVIPDEL/0525/05 दिनांक 13 मई 2025 प्राप्त हुआ है, जो भिवंडी के इंदिरा गांधी मेमोरियल IGM अस्पताल को जिला स्तरीय अस्पताल के रूप में उन्नत कराए जाने के संबंध में है. मैं इस प्रकरण का संबंधित प्रभाग से परीक्षण करवा रहा हूँ. सादर. रेल्वे मंत्री महोदय 3 वेळा भेटलोय. तिसऱ्या वेळेस त्यांचा प्रतिसाद चांगला. आणि भिवंडी जी दिवा, भिवंडी, वसई, भिवंडी आणि दिवा अशा मार्गाने जी रेल्वे जातोय, ती रेल्वे CST पर्यंत जावी अशा प्रकारची मागणी केली होती. आणि त्या मागणी संदर्भात देखील त्यांनी सांगितलं की जोपर्यंत आसनगाव आणि शहापूर इथं जे 3ऱ्या आणि 4थ्या लाईनचं काम चालू होत नाही, तोपर्यंत ही गोष्ट थोडी पॉसिबल नाही. कारण काही गाड्यांना डायरेक्ट ऍक्सेस द्यायला लागतो, त्याच्यामुळं अनेक लोकल ट्रेन देखील लेट होतात, उशिरा होतात. आणि म्हणून त्या संदर्भात तसं त्यांनी मला पत्रही दिलं. परंतु पुन्हा मग मी एक कमीत कमी भिवंडी ते दिवा अशा फेऱ्या वाढवा, जेणेकरून इथली लोक कमीत कमी दिव्यापर्यंत जातील आणि दिव्यावरून पुढे प्रवास होईल. तर त्या गोष्टीला त्यांनी मान्यताही दिली. पुढच्या आमच्या रेल्वे कमिटीच्या मीटिंगमध्ये मान्यता देईल अशा प्रकारचा मला शब्दही दिलेला आहे. आणि मुरबाड रेल्वे विषयी पण त्याच्यातच विषय आहे. मुरबाड रेल्वेचा जो प्रस्ताव होता तो मला सांगितलं, हा प्रस्ताव ऑगस्ट 2023 पासून पेंडिंग होता, जेव्हा तत्कालीन मंत्री महोदय होते. परंतु त्या विषयीवर एक 27/11/2024 पत्र दिलं होतं. त्याच्यानंतर
27/3 पुनः पत्र दिलेला है। तो इसे दिवा जंक्शन के बीच चलने वाली मेमू ट्रेन को मुंबई सीएसटी तक चलाने के संबंध में अशी देखील मागणी केली आहे आणि येत्या अधिवेशनात या सगळ्या मागण्या ज्या मी केलेल्या आहेत या मी पुन्हा याचा पाठपुरावा करून त्या नक्कीच करून घेतील, कारण आता प्रतिसाद चांगला आहे आणि म्हणून त्या होतील. मुरबाड रेल्वेचा देखील विषय आहे. मुरबाड रेल्वेचा जो विषय होता ऑगस्ट 2023 पासून तत्कालीन मंत्री महोदयांनी साधे पत्रही दिलं नाही, पाठपुरावा नाही केला. ऍक्च्युली स्टेट गव्हर्नमेंट आणि मुंबई रेल्वे यांच्याकडून तो प्रस्ताव केला होता का 1300 करोड रुपये एक्स्ट्रा आवश्यकता आहे लँड ॲक्वायरसाठी, कारण तो प्रोजेक्ट होता 864 करोडचा. पण त्याच्यात लँड ॲक्वायर प्लस प्रोजेक्ट होत नव्हता. तर त्यावेळेस पासून तो तसाच प्रस्ताव पडून राहिला. त्याचा आता मी पाठपुरावा केला. जेव्हा गेल्या महिन्यात मी गेलो ते सगळे पत्र माझ्याकडे आहेत. त्यावेळेस मग केंद्रीय मंत्री महोदयांनी सांगितलं की आता आपण याचा फॉलोअप घेऊ, महाराष्ट्र शासनाशी बोलायला लागेल. पुन्हा त्याविषयी मी मुख्यमंत्री महोदयांशी बोललो. मुख्यमंत्री महोदय देखील बोलले की जेव्हा अधिवेशन असेल आणि ते जेव्हा दिल्लीत असतील तेव्हा रेल्वे मंत्री महोदयांशी या विषयावर चर्चा होईल आणि महाराष्ट्र सरकारचं जे कॉन्ट्रीब्युशन असेल ते देखील महाराष्ट्र सरकार हे केंद्र सरकारला देईल आणि त्या मुरबाड रेल्वेच्या प्रोजेक्टला गती मिळेल. शहापूर पाणी प्रश्नाचा विषय आहे. शहापूर पाणी प्रश्नाचा विषय बावली धरणाचा जो विषय होता 2022 साली तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी या प्रकल्पाला 276 करोड रुपये मंजूर करून मान्यता दिली. या प्रकल्पात 2 वेळा पुनरावलोकन करून या प्रकल्पास वाढीव 316 कोटी रुपये देण्यात आले. 276 ऐवजी 316. 4 मार्च 2025च्या बैठकीत या प्रकल्पातील जलशुद्धीकरण केंद्र ऍक्च्युली याच्यात काय झालं सांगतो. ठेकेदारांनी काय केलं, ठेकेदारांची प्रॉफिट कशात आहे तर पहिले पाईप टाकले, हे सगळं काम करणे, पाण्याचा स्रोत बी त्यांचा तो विषय नाही. तो नंतर जेव्हा तुम्ही लाईन काम करता तर सगळ्यात महत्वाचा विषय असतो पाण्याचा स्रोत आणि ते पाईपलाईनद्वारे करणे. कुठलाही पाठपुरावा केला नाही. त्या दिवशी शहापूरला कपिल पाटलांनी विषय काढला 200 करोड. त्यांना तर ते माहिती नाही, पण त्यांनी सांगितलं 200 करोड रुपये मी मंजूर केले. ज्या गोष्टीचं त्यांना दाखवताही नाही, फक्त श्रेय घ्यायचं. हे पैसे सगळे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंजूर केले नाही आणि तेव्हापासून सांगतो आतापर्यंत पाईपलाईन टाकले, सगळे ठेकेदारांनी त्याचे पैसे काढले. परंतु जो महत्वाचा विषय होता फिल्ट्रेशन प्लॅन्ट बसवायचा त्याचा पाठपुरावा कोणीही केला नाही. मग त्या संदर्भात मला जेव्हा समजलं, मला त्या शहापूरची लोक माझ्याकडे आले. मग 4 मार्च 2025 जेव्हा जलशुद्धी केंद्र उभारण्याबाबतचा प्रस्ताव प्रलंबित होता, मग त्या संदर्भात मी लगेच 8 मार्च 2025 रोजी सन्माननीय मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे यांना भेटलो. तर यांच्याकडे तो प्रस्ताव होता आणि तो प्रस्तावही असा होता की जी जागा हवी आहे ती फॉरेस्टची जागा आहे आणि ती अदला बदल करण्यासाठी फॉरेस्टला शासनाची जागा द्यायची. आणि तो प्रस्ताव अनेक दिवसापासून महसूल मंत्र्यांकडे प्रलंबित होता. मी गेल्यानंतर मग 8 मार्चला त्यांच्यावर त्यांनी तात्काळ कार्यवाही केली. तो प्रस्ताव पाठवला. त्याच्यात 3 त्रुटी काढल्या. 3 मधून 2 त्रुटी तात्काळ पूर्ण केल्या. 1 त्रुटी अजूनही बाकी आहे. पण जो फिल्ट्रेशन प्लांटचा विषय आहे, आता याविषयी बघा, ज्या 3 त्रुटी काढल्या तर 2 त्रुटी सोडवलेल्या आहे. त्याच्यानंतर जी 1 त्रुटी आहे ती त्रुटी देखील या आठवड्याभरात पूर्ण करून आणि त्याचा सर्वे देखील झाला. आपण पाहिलं असेल भिवंडीच्या वाहतूक समस्येचा विषय असेल, अनेक वेळा मी स्वतः रस्त्यावर उतरून
सोडवण्याचा प्रयत्न केला. कमीत कमी 4 बैठका ज्या तारखेनुसार देईल, ट्रॅफिकचे अधिकारी असतील, PWD असेल, MSRTC असेल, या सगळ्या अधिकाऱ्यांशी 4 बैठका झाल्या. त्याच्यातून ठोस मार्ग काही निघत नाही. आणि हेही सांगतो, याच्यात अधिकाऱ्यांकडून किंवा शासनाकडून योग्य तो प्रतिसाद मिळत नाही. मी खूप रिक्वेस्ट केली. आत्ता शेवटी त्या दिवशी जो मी 4 दिवसांपूर्वी DCP साहेबांना बोलला होता, PWDचे देखील अधिकारी होते, त्या दिवशी शेवटची विनंती सूचना केली की आता जर आम्ही ज्या पद्धतीने सांगतो त्या पद्धतीने काम होत नसेल तर कुठल्याही अधिकाऱ्याला यापुढे हात जोडले जाणार नाही, विनंती केली जाणार नाही. मग जे लोकांचा रोष असेल त्याला तुम्हाला प्रत्यक्ष सामोरं जायला. कशिणीचा देखील विषय आहे, त्याच्यात देखील त्यांनी सांगितले की आठवड्याभराच्या आत आम्ही सगळं जे जशा आमच्या सूचना होत्या, ट्रॅफिकच्या सूचना होत्या, त्याच्यावर कार्यवाही करू, ते सगळं ड्रॉइंग बनवू आणि मग त्याच्यावर PWDच्या माध्यमातून कार्यवाही करू. दुसरी गोष्ट सगळ्यात महत्वाचा, आपला कल्पना असेल भिवंडी टू वज्रेश्वरी, याच्यात एक म्हापे म्हणून गाव आहे, जिथं JNPT वडोदराच्या रस्त्याला एक्झिट आवश्यक होती. पूर्ण रस्त्याचं प्लॅनिंग झालं, काम झालं, परंतु त्या रस्त्याचं एक्झिटचं कधीच मंत्री महोदयांनी बघितलं नाही. आमचं कामच हे आहे की NHA वाल्यांना तिथं रिक्वेस्ट करून आणि ती एक्झिट द्यायची होती आणि तिथं एक्झिट दिले तर हजारो एकर जागा डेव्हलप होती वेअरहाऊसच्या माध्यमातून आणि हजारो नाही तर लाख लोकांना नोकऱ्या मिळतील. हे असे प्रोजेक्ट आणणे कदाचित आपल्या सगळ्या पत्रकारांना माहित असेल. मी अनेक वेळा आपल्या समोर बोललोय की ऍज अ खासदार म्हणून जी कामं आहे हीच मागच्या खासदारांना कळली नाही. आमदारांनी पत्र दिले ते मीच काम केलं, खासदार इतर नगरसेवकांनी केलं मीच केलं असं नाही. मी जी कामं बोलतो ना, IGMचं जिल्हा रुग्णालय माझे काम आहे. ठीक आहे, टोरंटचा तिकडे जरी विषय नसला, राज्य सरकारचा असला, पण तो मी शब्द दिलेला आहे. वराल देवीचं काम तिकडनंच होणार आहे, मुरबाड रेल्वेचं काम तिकडनंच होणार आहे. शहापूरचं जरी महाराष्ट्र कोण असलं तरी त्याचा पाठपुरावा मला घ्यायला पाहिजे. बदलापूरच्या रेल्वेचे काही विषय असेल त्याचा पाठपुरावा मला घ्यायला पाहिजे. हे जे काही असे सगळे विषय आहेत, हे अनेक विषय असे आहेत बघा. बाकी वर्षभरात मी भिवंडीसाठी किती कामं केली, शहराला किती किती मिळवून दिला, माझ्याच पत्रावर बोलता. नाही तर आमदारांनी पण पत्र दिलं, मी पण दिलं, तुम्ही माझं नाही पकडलं. आता तुम्हाला एक सांगतो, वेळेला एक जेट्टी बनली. ऍक्च्युली या जेट्टीचं आता उद्घाटन आहे 2-3 दिवसानंतर. या जेट्टीचं पत्र दिलं शांताराम मोरेने, आमदार शांताराम मोरेने त्याचं ते पत्र दिलं, परंतु पाठपुरावा नाही केला. त्या जेट्टीचा मी पाठपुरावा केला, मी मंजूर करून घेतली आणि ते काम पण पूर्णत्वास आलं. पण पत्र त्याने दिलं होतं. तर हे असं सिस्टम नको. 10 वर्ष तुम्हाला लोकांनी 10 वर्ष दिले, मग 10 वर्ष स्टेमचं काम आपण झालं. बघा हे जे आहे ना, हा विषय माझ्याकडे आजच आलेला आहे. हे सांगतो आजच आलेला आहे. तुम्ही माझ्याकडे लगेच पत्र द्या, तुम्हाला याच्याविषयी मी 1 आठवड्याच्यात उत्तर देईन लगेच. कारण हा विषय पहिल्यांदाच आलेला आहे, त्याच्यामुळे तुम्ही पत्र द्या. समाचार देखने के लिए नीलम टाइम्स मीडिया को सब्सक्राइब करें, लाइक करें, शेयर करें. धन्यवाद.